शंकराने माता पार्वतीचं आवाहन केलं आणि दोघं जण तिथं स्थापन झाले. बोली नागेश्वर भगवान की. औंढा नागनाथाच्या रूपामध्ये भगवंताचं 9 ज्योतिर्लिंग महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रगट झाले. शिव शंकर भोले भाले तुम भक्तों की रखवाले, शिव शंकर भोले भाले तुम भक्तों के रखवाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। शिव शंकर भोले भाले तुम भक्तों के रखवाले, शिव शंकर भोले भाले तुम भक्तों के रखवाले, हमको लाखों प्रणाम, हमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। बोलो नागेश्वर भगवान की. 10वं ज्योतिर्लिंग आहे भारत भूमीच्या शेवटच्या टोकावर. त्रेता युगामध्ये याची स्थापना झाली. प्रभू रामचंद्राने 14 वर्षाचा वनवास स्वीकार केल्याच्या नंतर तीर्थयात्रा करत करत ज्यावेळेस पंचवटीमध्ये आले, पंचवटीमध्ये सीतामातेचं हरण झालं. सीतामातेचा शोध करत करत ह्या दंडकारण्यातून, महाराष्ट्र भूमीमध्ये सगळं दंडकारण्य त्या टाइमाचं, ह्या दंडकारण्यातून जाता जाता दक्षिण दिशेला गेले. तिथं सुंदर असं हनुमंताची भेट झाली. हनुमंताने सीतामातेचा शोध केला. सांगितलं सीतामाता लंकेला आहे, लंकेला जावं लागल, सेतू बांधायचा आहे, लंकेला जायचंय, काय करावं? अगोदर आपल्याला कोणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर ह्या जगामध्ये एकच देव आहे, त्याचं नाव शिव. शिवम कल्याणम ददाती इति शिव. ज्याचं पूजन केल्याच्या नंतर जीवाचं कल्याण होत असत. त्या भगवान शंकराचं पूजन करण्याचा निर्णय भगवान रामाने घेतला आणि समुद्र तीरावर सुंदर असं पार्थिव शिवलिंग तयार केलं. आता एका शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, रामाच्या हाताने जितक्या मूर्त्या स्थापन झाल्या का महादेवाच्या, त्या सगळ्या मूर्त्यांचं तोंड आहे पूर्व दिशेला. जितक्या मूर्त्या पूर्व दिशेला तोंड दिसल महादेवाच्या पिंडीचं, त्या सगळ्या रामाच्या हाताने स्थापन झालेल्या. रामप्रभूने सुंदर असं महादेवाचं पूजन केलं. भगवान शंकर प्रगट झाले, म्हणले प्रभू तुम्ही माझं पूजन कशासाठी केलं? म्हणले मला रावणाचा वध करायचा, माझ्या सीतेला मला पुन्हा प्राप्त करून घ्यायचंय. जी ही यात्रा आहे पुढची, ती सगळी यात्रा सुफल हो आणि युद्धामध्ये मला विजय प्राप्त हो, याच्यासाठी मी तुमची आराधना केली आणि मला ह्या युद्धामध्ये विजय प्राप्त झाला पाहिजे. महादेवाने सांगितलं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ ईश्वर. ज्याला म्हणतात तो राम आहे आणि तुम्ही माझं पूजन केलंय म्हणून मी तुम्हाला आशीर्वाद देतो. तुमचं युद्ध निर्विघ्नपणे पार पडल आणि तुम्हाला ह्या युद्धामध्ये विजयश्री प्राप्त होईल आणि तुमची सीता तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल. रामाने सांगितलं मला तुम्ही हे वरदान दिलं, तसं अनेक जीव या जगामध्ये जन्माला आल्यावर दुःखी होतील, भयाक्रांत होतील आणि ते तुमच्या दर्शनाला इथपर्यंत आले तर जसं माझ्या जीवनातलं संकट दूर करण्याचा आशीर्वाद तुम्ही दिला, तसंच इथं येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे संकट दूर करण्यासाठी इथं स्थापन व्हा. भगवंताने सांगितलं ओके माय डिअर. आणि भगवान शंकर तिथं स्थापन झाले, रामाचा ईश्वर म्हणून स्थापन झाले, म्हणून त्या ज्योतिर्लिंगाला नाव पडलं. बोली रामेश्वर भगवान की. असं सुंदर नामकरण भगवंताचं झालं आणि तिथं रामेश्वराच्या रूपाने भगवान शंकर स्थापन झाले. ओम मंगलम ओम